आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारकऱ्यांना विठुरायाची ओढ लागली। त्याच पार्श्वभूमीवरती आम्ही विठ्ठल मंदिरामधल्या आजच्या ताज्या दृश्यांचा खजिना आपल्यासाठी घेऊन आलो। आपल्या सगळ्यांनाच आता आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे। हे दर्शन आम्ही आपल्याला घडवणार आहोत झी मीडियाच्या माध्यमातून। आम्ही मंदिरात जाऊन मंदिराचे पुजारी बडव्यांशी केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत आपल्याला दाखवणार आहोत आम्ही। पण या संपूर्ण वारी सोहळ्याच्या दरम्यान झी मीडियानं अत्यंत महत्त्वाचं असं कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि त्याचा शेवटही तितकाच गोड असणार आहे। त्याची सुरुवात आजपासून आम्ही करतो आहोत। आपल्याला आम्ही मंदिरातली एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवणार आहोत। आज मंदिराच्या गाभाऱ्यातून आम्ही विठुरायाचं दर्शन आपल्याला घडवणार आहोत। सदा माझे डोळे जणू तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया। विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरामधून आलेला सर्वसामान्य वारकरी व्याकुळ झालाय। गेले 20 दिवसाहून अधिक काळ हे सगळे वारकरी आपलं घरदार सगळं काही सोडून, संसार सोडून विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पायी पंढरीला निघाले होते। या सगळे वारकरी आता हळूहळू पंढरपूरमध्ये पोहोचतील। वारकऱ्यांचं माहेर पंढरपूर या वारकऱ्यांनी गजबजून जाणार आहे। पण आषाढीच्या पूर्व संध्येला आम्ही ही विठुरायाचं दर्शन आपल्याला घडवणार आहोत। झी मीडियावरती एक्सक्लुझिव्ह ही सगळी दृश्य असणार आहेत आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरातली आतली गाभाऱ्यामधली दृश्य आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। सदा माझे डोळे जळो तुझ्या मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया। विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या तमाम वारकऱ्यांच्या पालख्या आता पंढरपूरला पोहोचत आहेत। पण त्याचबरोबर ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही, मात्र आस असते विठुरायाच्या दर्शनाची, आषाढीच्या पूर्व संध्येला आम्ही या सावळ्या विठ्ठलाचं मनोहारी रूप आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। सावळ्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकता विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहेत। विठ्ठलाचं दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे। एकूण ज्या दर्शनाची ओढ घेऊन गेली 1 महिन्याहून अधिक काळ हे वारकरी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते, त्या वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर कृत्य होतंय। यंदा दर्शन जास्तीत जास्त वारकऱ्यांना मिळावं यासाठी बऱ्याच उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त जो त्रास वारकऱ्यांना होत होता तो कसा कमी करता येईल यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। आपल्याबरोबर विठ्ठल मंदिराचे पुजारी पुरुषोत्तम बडवे आहेत। नेमके काय उपाययोजना आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत वारकऱ्यांचा त्रास कमी? यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन सुविधा उपलब्ध झालेली आहे। साधारणतः माणसाचं 15 ते 20 मिनिटांमध्ये भाविकात दर्शन होतं सहजासहजी। मुखदर्शनाची रांग जी होती पूर्वी एकच होती, त्यावेळेस तीन मुखदर्शनाच्या रांगा झालेल्या आहेत। मुखदर्शनाच्या दर्शनाला जास्त वेळ लागत नाही, भाविकाला ताबडतोब दर्शन होतं। आणखी काय सांगाल, कशा पद्धतीने इतर व्यवस्था करण्यात आलेली आहे जे वारकरी आहेत त्यांना त्रास होण्यामुळे? दोन्ही रांगा सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। भाविकांना साधारणतः पूर्वी जास्त वेळ लागत दर्शनाला, 15-17 तास वेळ लागतो। आता काही भाविकांना 10-12 तासात दर्शन होऊ शकतं। 5-7 तास वेळ कमी झालेला आहे। काल आम्ही विचारलं भाविकाला किती वेळ लागला दर्शनाला, किती वाजता लागला होता, त्यांनी सांगितलं काय 8-10 तास लागतात। गेल्या वर्षी याच वेळ 15-17 तास वेळ लागत होता। एकंदरीतच आपण पाहू शकताय की पंढरपूरमध्ये जो वारकरी दाखल झालेला आहे त्याला दर्शन घेताना कसलाही त्रास होऊ नये यासाठी यंदा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि वारकरी विठ्ठलाचं दर्शन घेऊन या ठिकाणाहून चांगल्या मनाने आणि तेवढ्याच भक्तिभावाने जावेत अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश येवलेसह कैलासपुरी, पंढरपूर, झी मीडिया। झी 24 तास, एक पाऊल पुढे।